हेडलाईन्स नंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। मावळमधल्या तिकोना गडावरती भूस्खलन झालंय, त्यामुळे गडाचा काही भाग ढासळलेला आहे। तिकोना गडावरील श्रीरामाची गादी येथील काही भाग भूस्खलन झाल्यामुळे कोसळलेला आहे। दगड गोटे माती खाली येण्यास सुरुवात झालेली आहे। तिकोना गडाकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत राडारोडा पोहोचलेला आहे। पायथ्याजवळ असलेल्या हॉटेल चालक आणि इतर पर्यटकांना या ठिकाणी थांबू न देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। गडावर जाण्यासही बंदी करण्यात आलेली आहे। मावळमधल्या तिकोना गडावरती भूस्खलन झालंय, त्यामुळे गडाचा काही भाग ढासळलाय। तिकोना गडावरील श्रीरामाची गादी इथे काही भागामध्ये भूस्खलन झालंय, त्यामुळे दगड गोटे आणि माती खाली येतेय। तिकोना गडाकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत राडारोडा पोहोचलेला आहे। पायथ्याजवळ असलेले हॉटेल चालक आणि इतर पर्यटकांना या ठिकाणी थांबू न देण्याच्या सूचना करण्यात आल्यात। गडावर जाण्यास सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। सूरज कसबे थेट आपल्या सोबत आहेत। सूरज, तृप्ती, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेला तिकोना गड अतिशय महत्वाचा पर्यटनासाठी किल्ला मानला जातो आणि गेल्या 3 ते 4 तासापासून या तिकोना गडाचा जो घाटमाथा आहे त्या घाटमाथ्यावरती पावसाची संततधार सुरू आहे। त्या दरम्यानच दुपारी 2च्या सुमारास हा तिकोना गडाचा काही भाग हा कोसळलाय। श्रीरामाची गादी म्हणून हा भाग ओळखला जातो। त्या ठिकाणचे दगड गोटे आणि लाल माती ही संपूर्णपणे खाली आली, त्यामुळे तिकोना गडाकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। दरम्यान या ठिकाणी पर्यटक जे पर्यटनासाठी येतात त्यांना या गडावरती जाण्यासाठी बंदी स्थानिक प्रशासनाच्या वतीने घालण्यात आली आहे। तृप्ती, निश्चित। सूरज, या भागामधून आता मलबा खाली येण्यास सुरुवात झालेली आहे, दगड गोटे खाली येतात। या परिसरामध्ये कोणती वस्ती आहे का ज्यामुळे भूस्खलनामुळे या वस्तीला धोका पोहोचू शकतो? तृप्ती, सध्या तरी असं काही दिसून येत नाही। दरम्यान घाटमाथ्याचा ज्या तिकोना गडाचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी काही हॉटेल्स आहेत। दरम्यान या हॉटेल्सच्या ज्या ठिकाणी जे पर्यटक थांबतात त्यांना सुद्धा या ठिकाणावरून हटवण्यात, कारण अजूनही देखील या गडाचा काही भाग ढासळलेला आहे, त्यामुळे कुठलाही धोका न पत्करण्यासाठी या ठिकाणचे जे पर्यटक आहेत त्यांना देखील इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। निश्चित सूरज, धन्यवाद संपूर्ण अपडेट्ससाठी। मावळमधल्या तिकोना गडावरती भूस्खलन झालेले आहे, त्यामुळे गडाचा काही भाग ढासळलेला आहे। खबरदारी म्हणून इथले हॉटेल चालक आणि इथे आलेल्या पर्यटकांना सुद्धा या ठिकाणाहून बाजूला करण्यास सुरुवात झालेली आहे।